वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे देवळीमधील यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली. त्यामुळे आता वर्धा राळेगाव आणि हिंगणघाटमधील अल्लीपूर अलमडोह मार्गावरील वाहतूक ठप्प. चाळीसगावच्या गिरणा नदीवरील जामदा बंधारा ओव्हरफ्लो. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. गिरणा धरण 100% भरलं. धरणातून गिरणा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग. प्रकल्पाचे 4 दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडले. धरणातून 76.846 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. धाराशिवमध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या रामदारा ते एकुरगा कामास मंजुरी. तर 3 तालुक्यातील 7,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरामध्ये आता 1220 मिलीमीटर पावसाची नोंद. 4 महिन्यांमध्ये 2.5 लाख पर्यटकांची हजेरी. सुट्टीच्या दिवसात पर्यटकांची गर्दी वाढली. महापालिकेला तब्बल 56 लाखांचं उत्पन्न. हिंगोलीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे पिकांचंही मोठं नुकसान. नांदेड शहरात पावसाची जोरदार हजेरी. अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. शहराजवळ आसना ब्रिज खाली तळ्याचं स्वरूप. तर पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची मात्र तारेवरची कसरत. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर परळी तालुक्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन. पावसामुळे शेती पिकांना होणार मोठा फायदा. वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा. शेतांना तळ्याचं स्वरूप. पिकांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगाम कोलमडला. सोयाबीन, कपाशी, तुरीसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकुडा या परिसरामध्ये केळीला कवडीमोल भाव. 2000 वर असलेला भाव 300 रुपयांवर आला. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण. शेतातच केळी पिकून खराब होत असल्यानं हे चित्र समोर. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये बदलत्या हवामानाचा फळबागांना मोठा फटका. खराब हवामानाचा मोसंबी पिकाला सर्वात जास्त फटका. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती. पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचीही मागणी. बुलडाणा या ठिकाणच्या संग्रामपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव. उभी पिकं पिवळी पडून सुकली. पुण्याच्या भोरमधील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून ड्रोनने औषध फवारणी. करपा, आळी या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आधुनिक पद्धतीने औषध फवारणी. परभणीमध्ये कपाशीला पावसाचा फायदा. तर चांगली बोंड लागल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधानही व्यक्त. पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले कास पठाराचे सौंदर्य खुलायला सुरुवात. यावर्षी ऑगस्ट ऐवजी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक दुर्मिळ फुलांनी कास पठार बहरलं. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये ई पीक पाहणी. पीक पेरा नोंदवण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार. माझा 7/12 मीच नोंदवणार. या मोहिमेअंतर्गत नोंदणी करण्याचं आवाहन. आधीच दर पडलेले असताना केंद्र सरकारकडून 3 लाख मेट्रिक टन खरेदी केलेला कांदा आता बाजारात विक्रीला येण्यास सुरुवात. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक होत. तीव्र आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या लाखनी बाजार समितीमध्ये बनावट बिलांचा घोटाळा. बोगस जीएसटी बिल दाखवून शासनाची फसवणूक. एका तक्रारीवरून प्रकार समोर. किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा पुन्हा सुरू. पर्यटन हंगामाला प्रारंभ. होडी सेवा 20 मे पासून बंद होती. 2 होड्यांमधून जवळपास 100 पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट. परभणीमध्ये मद्यपान करून आलेल्या शिक्षकाच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांचा शाळेवर बहिष्कार. सेलू तालुक्यातील गोहे गावामधील प्रकार. आधीच्या शिक्षकाची अचानक बदली करत नव्या शिक्षकानं असं कृत्य केलं. त्यामुळे पालक आक्रमक. अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात आता 18 दिवसांनंतरही ठोस निर्णय नाही. पूल धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं 18 दिवसांपासून वाहतूक बंद करण्यात आली. वाशिम ते नांदेड महामार्गावरील पुसद नाका चौक परिसरामध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहनधारकांची कसरत. नागरिकांकडून खड्डे बुजवण्याची मागणी. परंडा तालुक्यातील परंडा ते रोशेवाडी रस्त्याची भीषण दुरावस्था. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील फुरुस पोयनार या रस्त्याला मोठं भगदाड. गेल्या वर्षीच नव्यानं तयार झालेल्या रस्त्यावरील भगदाडात खाली तयार झालाय मोठा भुयार. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील शिरगाव ते खोपे पिंपळवाडी रस्त्याची दुरवस्था. गावकऱ्यांच्या वतीनं श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू. बीडमधल्या परळी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग धुळखात. तर जनरल फिजिशियन डॉक्टर नसल्यानं अतिदक्षता विभाग धुळखात. लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य पडून रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ. अहिल्यानगरला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंचोडी पाटील उपबाजार आवाराचं भूमिपूजन. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन. चिंचोडी पाटील येथील उपबाजार आवारामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार.
भारतीय रेसिंग महोत्सवाच्या चौथ्या फेरीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून घोषणा. गोवा स्ट्रीट रेस 2025 साठी हेडलँड सडा बोगदा या ठिकाणी 3.2 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावरील सर्किटही असणार. 1 आणि 2 नोव्हेंबरला नियोजित स्पर्धा समुद्र किनाऱ्यावरती पार पडणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक राज्य एक बँक तत्वावर कामकाज सुरू. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विदर्भ कोकण ग्रामीण बँक संलग्नीकरण झाल्यानंतर दोन्ही बँकांची स्वतंत्र असलेली कार्यप्रणाली एकत्र करण्याचं काम सुरू. 13 ते 16 सप्टेंबर पर्यंत बँकांचे व्यवहार राहणार बंद. धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव. मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोर्ची बांधणी सुरू. धाराशिव जिल्हा परिषदेची 55 सदस्य संख्या.